वैदेही मॅम, वैदेही मॅम. काय ग, काय झालं? अहो मी कधीपासून दरवाजा वाजवते पण वैदेही मॅम दरवाजाच उघडत नाहीयेत. तुम्ही जर वॉचमॅनला बोलवता का? बरोबर, बोलवते. वॉचमॅन, ए वॉचमॅन. आवाज तर येतोय यातून पण फोन का उचलत नाहीयेत? वैदेही मॅम. काय झालं? अहो मी मगाचपासून दरवाजाच उठवते पण आतून मॅडम रिस्पॉन्सच देत नाहीयेत. थांबा मी बघतो. वैदेही, मॅम, मॅम, वैदेही मॅम, वैदेही मॅम, अगं वैदेही, ए वैदेही, वैदेही मॅम, वैदेही मॅम, अगं वैदेही, वैदेही मॅम, वैदेही मॅम, वैदेही मॅम. अगं हिने विष घेतलं की काय? मी ॲम्ब्युलन्स बोलवतो. हो हो लवकर लवकर. वैदेही मॅम, वैदेही, वैदेही मॅम, वैदेही, वैदेही मॅम, वैदेही मॅम, वैदेही मॅम. हॅलो हॅलो कावेरी मॅम. दिव्या पोहोचलीस का तू तिथे? हो मी पोहोचले पण इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. वैदेही मॅम काहीतरी पिऊन बेशुद्ध पडलेत. काय? अरे बापरे. हो पण तुम्ही काळजी नका करू, आम्ही लगेचच त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातोय. हो ठीक आहे. वैदेही मॅम. ए वैदेही, वैदेही अगं बोल ना काहीतरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई, आज कुठल्या कुठल्या मीटिंग्स आहेत? इन्फॉर्मेशन साठी विचार. नाही अशा काही फारशा मीटिंग्स नाही येतात. पोस्ट लंच एक अतिशय महत्वाची मीटिंग आहे. दॅट्स ओके. बस बस बस, मला एवढं नाही जाणार. अरे खा रे. आणि तुला जास्त झालं असेल तर मग आदित्यला दे ना. नाही म्हणजे काय, दोघांनी वाटून घेतलं तर संपेलही आणि मग त्रासही नाही होणार. मला काय वाटतं माहितीये ना, की तुम्ही कामाच्या बाबतीतही आता असंच करा. कामाचा भार दोघांनी नीट वाटून घ्या. काय हे बघ राज, तू न सगळं एकट्याने करत बसू नकोस आता. आणि आदित्यला शिकव सगळं, म्हणजे ह्या सगळ्या अनुभवाचा आदित्यलाही फायदा होईल ना. नाही शेवटी काय, सगळं दोघांनी मिळूनच ते सांभाळायचंय नंतर. हो ना. हे बघ आकांक्षा, हे तू सांगायची गरज नाही. राज, रत्नमाला वैदी आणि आदित्य काय ते योग्य निर्णय घेऊन करते. मी योग्य काय तेच सांगते ना. म्हणजे काय, शेवटी असं नको व्हायला की आदित्य हमालीच करत सुटला. आणि मग नंतर लक्षात येईल की त्याच्या हाती काहीच नाही लागलं. हे बघ आकांक्षा, तुला माहिती, आदित्यलाही माहितीये, माझं आदित्यवरती राज इतकंच प्रेम आहे आणि त्याच्यावरती अन्याय होईल असं मी कधीच घडू देणार नाही. अहो अन्यायाचं काही नाहीये हो. मला काय वाटतंय माहितीये का, नाही म्हणजे बघा, तुम्ही जर आत्ताच थोडं थोडं वाटून दिलं तर नंतर सोपं जाईल ना.
नाही नाही, म्हणजे कामाच्या बाबतीत बोलते हो मी. म्हणजे कसं, जर आधीच जर कळलं की बाबा या कामाची जबाबदारी आपल्यावरच आहे, तर आदित्यला बरं पडेल ना. ऐका ना, प्लीज असलं काहीतरी बोलू ना. बघितलंस, तू असं काहीतरी बोलतेस, आला ना राजला राग. नाही नाही नाही, मला राग नाही आला. मी खूप शांतपणे सगळं बोलतोय. हे घर, माहेरचा चहा, प्रॉपर्टी, हे सगळं आईने तुमच्या नावावर केलं ना, तरी मला काही प्रॉब्लेम नाही. कारण ते तिचं आहे, तिने कमावलेलं. तिला जर हे सगळं तुमच्या नावावर करावं असं वाटलं तर माझं काहीच म्हणणं नाही. खरंच, आता राहिला प्रश्न आदित्याचा. तर आदित्याला काय द्यायचं हा डिसिजनही तिलाच घ्यायचा. अगं कावेरी, वैदेही झोपली ती आता. कावेरी मॅम, तुम्ही आलात? वैदे मॅम आत्ताच झोपल्यात. काल आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली आणि डॉक्टर म्हणाले की त्यांच्यावरचा धोका टळलाय म्हणून घरी घेऊन जाऊ शकता, पण त्यांना अशक्तपणा आहे अजून, म्हणून झोपल्यात जरा. बरं कावेरी मॅम, मला इव्हेंटची तयारी करायची, मी जाऊ का? हो, थँक्यू. आणि मी पण निघते जरा. हं? नको, झोप तू, झोप झोप वैदेही. नाही, सावकाश. असा मूर्खपणा कोण करतं वैदेही? असं कोणी वागतं का? हं? एवढ्या टोकाचा निर्णय कोणी घेतं का? प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं ना वैदेही. त्यासाठी थोडीशी वाट बघावी लागते. अशी हार म्हणून कसं होणार सांग? का मला फेल्युअरची खूप भीती वाटते. मी कधीच फेल झाले नाही. मला कधीच कोणी नकार दिला नाही.
मला नकार झेपतच नाही अगं. मी आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलं आणि त्याने मला नकार दिला. मला ते झेपलंच नाही काहू. काहू माझं राजवर खूप प्रेम आहे. मी काय करू? काहू मी नाही जगू शकत. तुम्हाला सतत असं वाटतंय की मी आल्यामुळे आदित्यला काही मिळणार नाही, पण तसं नाहीये. आदित्य जसं माहेरच्या चहामध्ये काम करतोय तसाच मी सुद्धा माहेरच्या चहामध्ये फक्त काम करतो. मालक नाही आणि मला व्हायचंही नाही. माहेरच्या चहाची मालक आई आहे. कालही होती आणि उद्याही तीच असणार. मी फक्त आई असेपर्यंत माहेरचा चहा सांभाळणार. ती गेल्यानंतर माझा आणि माहेरच्या चहाचा काहीच संबंध नाही. हा, माझ्या आयुष्याचं काय करायचं ते मी बघून घेईन. पण इनफॅक्ट माहेरचा चहा कुणाला द्यायचा हा सुद्धा तिचाच डिसिजन. असा त्याच्याशी काहीच संबंध नाही. सो प्लीज यापुढे या विषयावर उगीच काहीतरी बोलू. हॅलो. हा, काय? नाही मी आलो. येतो लगेच येतो. मी आलो. काय काय झालं राज? राज असं कुठं निघून गेला? काय झालं याला? अगं कावेरी, हे घे पोहे. इथे आणि तुझ्यासाठी. अहो ताई, कशाला आणले? असू दे ग, खाऊन घ्या तुम्ही दोघींनी. हं? थँक्यू. वैदेही, सुषमाताईंनी पोहे दिलेत. पटकन नाश्ता करून घे. हा, खाल्लंस की कसं तुला जरा बरं वाटेल, ताकद येईल अंगात. देते ना तेवढे सगळे संपवायचे आहेत वैदेही. कळलं का? ये खाऊन घे. पण का नको, मला भूक नाहीये, तू खा. नकोय म्हणजे? खाल्ल्याशिवाय ताकद कशी येणार वैदेही? आणि खाल्ल्याशिवाय औषधं कशी घेणार? घे, थोडं खाऊन घे. नाही का नको, मला मला ना ते मळमळल्यासारखं होतंय खूप. एक काम कर, मला वॉशरूम पर्यंत घेऊन चल. बर चल. सावकाश उठ. सावकाश चल. सावकाश. हळू उपाय टाक. हळू हळू.
तुम्ही तुम्ही कधी आलात? आत्ताच आले सकाळी. वैदेहीचा काल रात्री फोन आला म्हणून लगेच घाईने निघून आले. वैदेही, आहे ती बरी, वॉशरूमला गेलीये. आणि पुढच्या वेळी एखाद्याला नकार देण्यापूर्वी समोरच्याचं मन किती नाजूक असू शकतं हे बघा हा. मात्र तुमच्या एका नकारामुळे तिने एवढ्या टोकाचं पाऊल उचललंय. आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगत आले, माणसाचं मन जपा, माणसाला समजून घ्या, पण नाही. आपला एक शब्द सुद्धा ना माणसाचं आयुष्य कुठल्या कुठे नेऊन ठेवू शकतो. पण तुम्हाला कधी कोणाची कदरच नव्हती. बघितलत ना आता तुमच्या एका नकारामुळे काय झालंय ते. आणि असं काय वाईट आहे हो वैदेहीमध्ये, असं काय कमी आहे? आणि आपण कुणावर तरी प्रेम करतो, ह्यापेक्षा आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळाला ना भाग्य लागतं. त्यामुळे असं कधी कुणाला नकार देऊ नये. हे तुम्ही मला सांगताय? हेच सगळं काही दिवसांपूर्वी तुम्ही स्वतःला सांगितलं असतात ना, तर आज ही वेळ आली नसती. वैदेही, I'm sorry. I'm sorry. But I love you. I love you, Raj. प्रेम कशाला म्हणतात हे तरी माहितीये का? कधी लावलाय का कुणाला जीव? तर मग आधी सिद्ध करून दाखवा की तुम्हाला दुसऱ्याचं मन जपता येतं. I love you too. वैदेही, खरंच खरंच वैदेही. I love you so much. पण माझं खरं प्रेम कुणावर आहे हे तुम्हालाही माहिती.